श्रीराम जय जय राम। चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जरासा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरू कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूने सांगितले. आपण ते अट्टहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे? 4-5 वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो. आता साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग? सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते. यात सद्गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही. ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू? प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते. विद्येचे फळ काय तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करत बसायचे. चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपल्यालाच कळत नाही. एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध तूप खातो, पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असे नक्की समजावे. त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे. हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. राम करता आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले. श्रीराम जय जय राम. श्रीमणाचे श्लोक निरूपण. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. समुदायात भोजन करताना किंवा एकटे जेवत असताना हरीचे नाम अवश्य घ्यावे. ते नाम नुसतेच घ्यायचे नाही तर अति आदराने घ्यावे. हरीच्या नामाचा घोष करावा, पण हरीचे नाम जेवता नका घ्यायचे. नुसते नामाचा गजर करून थांबायचे असे अनेक प्रश्न मनात येतात. आपण समुदायात असलो तर नामाचा घोष करतोच, त्यानंतर गप्पा, हास्य विनोद करायला सुरुवात करतो. त्यातून आनंदी मन होते, अन्नपचन होते. पण याही पेक्षा गप्पा मारत जेवण्यापेक्षा हरीचे नाम घेत जेवले तर जास्त चांगले असे समर्थ म्हणतात. आपण जेव्हा एकटे जेवत असतो तेव्हा आपल्या मनात नाना विचारांचे काहूर माजलेले असते. त्या विचारांचा परिणाम अन्नावर होत असतो.
आपले चित्त स्थिर नसते, आपले जेवणाकडे लक्ष नसते. आपण एकटे असताना दूरदर्शन बघतो, त्यातील मालिकांमध्ये दाखवलेल्या दृश्यांचाही बरा वाईट परिणाम आपल्या मनावर होतोच. परिणामी आपल्या सप्तधातूंवर होतो. अन्न सूक्ष्म अंशाने मनाचे पोषण करत असते. अन्न आपण करत असलेल्या वाईट विचारांनी सात्विक राहत नाही आणि अन्न सात्विक राहत नाही. त्यापेक्षा एकटे असताना, समुदायात असताना, अन्न सेवन करत असताना हरिनामात मन गुंतवले तर सात्विक बनते, शुद्ध बनते आणि अन्नपचन सुलभ होते. आपल्या शरीरात असणारे सप्तधातू रक्त, रस, मांस, अस्थि, मज्जा, स्नायू, शुक्र, शोणित या सर्वांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पुष्टी होते, सात्विक गुणांची वाढ होते. म्हणून समर्थ म्हणतात, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. येथे स्वभाव हा शब्द महत्वाचा आहे. स्वभाव म्हणजे संस्कार. भोजन समयी हरीचे नाम घेतले तर हरिनामाचा संस्कार त्या अन्नावर होतो. चित्तशुद्धी होते, अन्न पवित्र बनते, हरिप्रसाद प्राप्त होतो. म्हणून नामाबरोबर होणाऱ्या आहाराला एकनाथ महाराज निर्गुण आहार म्हणतात. त्या निर्गुण आहाराने अन्न शुद्ध होते. म्हणूनच हरिचिंतने अन्न सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 8. रविदासांचा संसार सुरू झाला. ते चांबडे विकत आणून जोडे बनवत, जुने दुरुस्त करून देत. जो काही मोबदला मिळे त्यात घरची चूल पेटे. लोणादेवीही नवऱ्याला पूर्ण सहकार्य केलं. जे मिळेल त्यात बिना तक्रार पूर्ण समाधानी होती. रविदासांनी झोपडीच्या एका कोपऱ्यात देवाच्या एका मूर्तीची स्थापना केली. सकाळ संध्याकाळ मूर्तीचे पूजन, धूप, अंगारा पेटवला जाई. मूर्तीसमोर भजन कीर्तन होई. दिवस जात होते. रविदासांची भजन कीर्तन रंगत होती. ऐकण्यासाठी झोपडीवर लोकांची गर्दी होऊ लागली. ब्रह्मज्ञानावर चर्चा घडू लागल्या. रविदासांचे ज्ञान भंडार वाढू लागले. बुद्धी चौकस होऊ लागली. प्रत्येक विषयाचा ते गर्भित अर्थ सांगू लागले. त्या सांगण्याला तत्वज्ञानाची आध्यात्मिक धार असायची. मोठे मोठे साधू संत ऐकण्यात दंग होत, अध्यात्मावर चर्चा करीत. रविदासांची ख्याती काशीत पसरू लागली. त्यांच्या वडिलांनी त्यांना संसारात अडकवले, पण ते संसार बंधनात अडकले नाही. ते भक्तीत पूर्ण रंगले. त्यांचा जन्म समाजात समता, समानता, बंधुता आणि खऱ्या परमार्थाच्या तत्वाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी झाला होता. म्हणूनच सांसारिक जीवन त्यांच्या भक्तिप्रेमात बाधा होऊ शकले नाही. पती लोणादेवी आपल्या पतीचे विचारांनी धन्य झाली. परमेश्वराने असा जोडीदार दिला म्हणून ती परमेश्वराचे आभार मानायची. म्हणायची, हे परमेश्वरा, असा जोडीदार दिला की जो प्रापंचिक जीवनापेक्षा प्रभू भक्तीत जास्त मग्न राहतो. पतीच्या सहवासाने ती देखील प्रभू भक्तीत रमू लागली. खऱ्या अर्थाने ती रविदासांची अर्धांगिनी, साध्वी, सहयोगिनी सिद्ध झाली. ती नेहमीच आपल्या पतीचे आज्ञेत राहत होती, साथ देत होती, कधीच विरोध केला नाही. कशीही परिस्थिती आली तरी कोणासमोर कधीही हात पसरला नाही. जी काही पतीचे अल्पसल्प कमाई होई त्यातच घर चालवायची. साधू संतांना अन्नदान करायची. कित्येक वेळा कोणी साधू आला तर दोघेही पती पत्नी मोठ्या आनंदाने साधूला जेवण घालत. उरले तर खायचे, नाहीतर उपाशीच पाणी पिऊन झोपायचे. त्यांची कधी खंत केली नाही किंवा आलेल्या साधूचा द्विश्वास केला नाही. एके दिवशी लोणादेवीने पतीला विचारले, महाराज, आपण नेहमी परमेश्वर भक्तीत लीन होऊन आनंद घेता, तसा आनंद मला कसा प्राप्त होईल? रविदास जी म्हणाले, वेडे, परमेश्वर या विश्वाचा पती आहे.
आणि जगातला प्रत्येक जीव त्याची पत्नी आहे. ज्याप्रमाणे पतिव्रता नारी आपल्या पतीचे वर्म ओळखते, अगदी तसेच जिज्ञासू त्या ब्रह्मानंदाचा आस्वाद घेऊ शकतो. ते म्हणतात, सहकी सार सुहगणी जानै, तजी अभिमानू सुखरलिया मैनी, तन मन देई अंतरु राखै, अवरा देखीन सुनै अभारव. पती मिलनाचे रहस्य मर्म पतिव्रताचं जाणू शकते, कारण ती आपला अहंकार, मीपणा, गर्व सोडून आपल्या पतीशी एकरूप होते. ती आपले तन मन पती परमेश्वराला अर्पण करते. तिचे स्वतःचे काही शिल्लक राहत नाही, पतिमय होऊन जाते. तिला नवऱ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. नवराच तिचे जग होऊन बसते. उपदेश ऐकून लोनादेवींना खूप आनंद झाला. पतीचे चरण स्पर्श करून मनात अनेक प्रश्न दडवून कामाला लागली. तो पौर्णिमेचा दिवस होता. गंगा स्नान केल्याने पाप नष्ट होते अशी धारणा सर्वांची असल्यामुळे गंगेवर गरीब, श्रीमंत, साधू संत, भक्तगणांची गर्दी झाली. त्या गर्दीत नव्हते फक्त क्षुद्र, त्यांना अधिकार नव्हता. तरीही कोणी जबरदस्तीने गेलाच तर ब्राह्मण पंडितांकडून मार खाऊन परत यावे लागायचे. त्या दिवशी रविदासांच्या मनात गंगा स्नान करायचा विचार आला. काही झाले तरी आज गंगा स्नान करायचेच या विचाराने ते गंगेकडे निघाले. ईश्वराचे नामस्मरण करीत हर हर गंगे म्हणत गंगेच्या पात्रात उतरले. त्यांच्या तेजस्वी देह पाहून आजूबाजूची माणसे चर्चा करू लागली. हा सूर्यकांती हरिभक्तीत लीन असणारा कोण आहे, कुठून आला? चर्चा ऐकून काही उत्सुक ब्राह्मण त्यांच्याजवळ येऊन आदरयुक्त स्वरात म्हणाले, अहो महाराज, आपला परिचय द्याल का? कोणत्या देशाचे राजपुत्र आहात? आपल्याविषयी पंडित ब्राह्मणांचा गैरसमज झालेला ऐकून रविदास म्हणाले, रविदास सत मती ती आगई, जैलो घटमनी प्राण, सतभ्रिष्ट करी जगात मही, सदा होत अपमान. जोवर शरीरात प्राण आहे तोवर सत्याचा त्याग करू नये. जी व्यक्ती सत्यभ्रष्ट होते त्या व्यक्तीचा नेहमीच अपमान होत असतो. त्याला अपमानित जीवन पावलोपावली जगावे लागते. म्हणून मी सत्य सांगतो. माझं नाव रविदास असून सिरगोवर्धनपूरला राहतो. वडिलांचे नाव संतोखदास व आईचे नाव कलसादेवी आहे. मी चर्मकार जातीचा असून हरीचा भक्त आहे. आम्ही निर्मळ असून संतांची व देवाची सेवा करण्यात धन्यता मानतो. सर्वांना समान मानतो. हा आहे माझा खरा परिचय. आतापर्यंत रविदासवर भाळलेले ब्राह्मण पंडित रविदासांचा खरा परिचय ऐकून त्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलला. अतिशय क्रोधित होऊन ओरडून म्हणाले, अरे क्षुद्रा, तू नीच जातीचा असून पवित्र गंगेत स्नान केलेस. आम्हा ब्राह्मण वृंदांचा अपमान केलास. स्वतः अस्पृश्य असून स्वतःच्या वंशाला मोठा धर्मवान मानतोस, जातीला मोठा मानतोस. आमच्या आज्ञेशिवाय गंगेत स्नान केलेस. गंगा अपवित्र केलीस. जा चालता हो. पुन्हा असं धाडस करू नकोस. झालं तुमचं बोलून? आता थोडं माझं ऐका. रवी इकही नूरते, जिमी उपज्यो संसार, ऊच नीच किही बिधभये ब्राह्मण अरुमचमार. सर्व जग एकाच तत्वापासून बनले आहे, तर त्यांच्यात ऊच नीच भेद कसा निर्माण झाला? हे पंडित जन, हे शरीर 5 तत्वांपासून बनलेले आहे. आत्मा अमर असून सर्वानुभूती आहे. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.